या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। अक्कलकोट रोडवरील कोंडानगर या ठिकाणी जवळपास 65 घरं पाडण्यात आली आहेत। 3 वर्ष झालं तरी प्रापंचिक नागरिक प्रपंच रस्त्यावर चालवतायत, तरी देखील या बेघरांना राहण्याची सोय अद्याप करण्यात आली नाही। न्याय मिळेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचं निवेदन देण्यात आलंय। डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी महापालिकेशी संगनमत करून असलेल्या रहिवाशांचा विचार न करता पर्यायी त्यांना जागा न देता कोंडानगर येथील 60 वर्षापासून राहत असणाऱ्या रहिवासी रस्ता रुंदीकरणामुळे काही क्षणात त्यांना बेघर करून रस्त्यावर आणण्यात आलं। यामध्ये रोडवर ते प्रपंच करत असताना ब्रिजच्या खाली गंगा नाईकवाडी या महिलेला आपला प्राण सोडावा लागला। त्यांच्या पश्चात 2 लहान मुली, 1 मुलगा आपल्या आईपासून लांब जावं लागलं। या 3 वर्षात अल्पवयीन मुलं, वयोवृद्ध असे मिळून 18 ते 20 लोकांचा जीव गेलाय। हाताला काम नाही, राहायला घर नाही, भीक मागून खाण्याची अवस्था या बेघरांवर आली आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती मधील घरं बाधित झालेल्या लोकांना आर्थिक व पुनर्वसन करण्यात आलं। त्या लोकांना न्याय मिळाला, मात्र आम्हाला अद्यापपर्यंत मिळाला नाही। त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे। या आशयाचे निवेदन जननायक विश्वभूषण भैया कांबळे यांच्या वतीने देण्यात आलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।